छठ पूजा उत्सवाकरता मुंबई महापालिकेनं मोठी तयारी केली आहे। यंदा 27 आणि 28 ऑक्टोबरला होणाऱ्या छठ पूजेकरता शहर आणि उपनगरातील एकूण 67 ठिकाणी 148 कृत्रिम तलाव तसंच 403 वस्त्रगृह उभारण्यात आलेले आहेत। गेल्या वर्षी फक्त 39 ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या होत्या। यामध्ये यंदा तब्बल मोठ्या संख्येने वाढ होतीये। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छठ पूजेसंदर्भात अपुऱ्या तयारी संदर्भात देखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याची बातमी आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी भूषण यांच्याकडे। भूषण, आपण पाहतोय खरं तर केंद्रात छठ पूजा निमित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा छठ पूजेत सहभागी होणार असल्याचं कळतंय। राज्यात सध्या अमित शहा आहेत, अमित शहांचा दौरा आहे। छठ पूजेनिमित्तानं अमित शहा या छठ पूजेत काही सहभागी होतील का? कशी तयारी एकूणच मुंबई आणि आसपासच्या उपनगरात करण्यात आली आहे? या सगळ्या संदर्भात काही अपडेट पोहोचतंय तुमच्यापर्यंत? नक्कीच लागवी। एकंदर सध्या मी आहे जुहू चौपाटी इथे उभा आणि एकंदर या संपूर्ण जुहू चौपाटीवर सध्या छठ पूजेची आपल्याला जय्यत तयारी पाहायला मिळत आहे। आणि आज रात्री आणि उद्या पहाटेपर्यंत हा संपूर्ण छठ पूजेचा जो सोहळा आहे, जो उत्सव आहे, तो पार पडणार आहे। सध्या आपल्याला इथे जय्यत तयारी, पालिकेची मोठी तयारी पाहायला मिळत आहे। इथे साधारण एक भला मोठा मंच उभारलेला आहे आणि अगदी या मंचाच्या शेजारा आसपास एकंदर बॅरिकेडिंग देखील केलेलं आहे। आणि आज रात्री इथं असंख्य नागरिक इथं आलेले असतात, जे उत्तर भारतीय आहेत, ज्यांच्याकडे छठ पूजेला विशेष महत्त्व आहे। असे अनेक नागरिक इथं येतात आणि एकंदर त्यांच्या पद्धतीने इथे छठ पूजा करतात। अशा प्रकारे एकंदर सध्या इथं तयारी पाहायला मिळते। आणि एकंदर इथं अगदी वयोवृद्ध नागरिक असेल त्यांच्यासाठी बसण्याची आसन व्यवस्था असेल किंवा एकंदर तात्पुरती प्रसाधन गृह असते, अशा प्रकारे अनेक तयारी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। आणि एकंदर यावर्षी पाहिलं तर कुठेतरी पालिका निवडणूक आहे, त्यामुळे या अनुषंगाने कुठेतरी या संपूर्ण सोहळ्याला, या उत्सवाला वेगळं महत्त्व आलेलं आहे। स्वतः पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अनेक पालिका अधिकाऱ्यांना यासाठी फैलावर घेतलं होतं की ज्या प्रकारे सध्या तयारीची आहे ती काहीशी अपुरी आहे, अशा प्रकारे त्यांचा आक्षेप होता। मात्र आज आपल्याला तयारी जी आहे ती आपल्याला अगदी अंतिम टप्प्यात आलेली पाहायला मिळत आहे। आणि एकंदर या संपूर्ण तयारी सध्या आज रात्रीपर्यंत तयारी पूर्ण होईल अशा प्रकारे इथं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। आणि एकंदर आज रात्री इथं अनेक असंख्य नागरिक भाविक इथे येतील आणि छठ पूजा जी आहे त्यांची ती करतील आणि अशा प्रकारे संपूर्ण इथलं नियोजन आहे। अगदी मोठा पोलीस बंदोबस्त देखील इथे असणार आहे। भूषण, अमित शहांच्या बाबतीत काही नक्कीच लागू। एकंदर केंद्रीय गृहमंत्री देखील आज मुंबईमध्ये आहेत। नक्कीच लागवी। एकंदर स्वतः केंद्रीय गृहमंत्री आज देखील मुंबईमध्ये आहेत, त्यामुळे ते देखील इथे येतील अशा प्रकारे देखील शक्यता वर्तवली जात आहे। मात्र त्यांच्या शेड्यूलमध्ये सध्या आपल्याला कोणतीही तशा प्रकारचं नमूद केलेलं पाहायला मिळत नाही, त्यामुळे आजचा हा जो सोहळा आहे त्यामध्ये अमित शहा येतात काही देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। मात्र पालिका निवडणूक आहे, त्या अनुषंगाने अमित शहा देखील अलर्ट मोडवर असतील, त्यामुळे इथं येऊन काहीसं उत्तर भारतीय नागरिकांना आकर्षित करण्याचा देखील प्रयत्न असू शकतोय। मात्र सध्या तरी त्यांच्या शेड्यूलमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये। मात्र सध्या इथं जय्यत तयारी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। एक भला मोठा मंच उभारलेला आहे, अनेक पालिका अधिकारी इथे नियुक्त केलेले आहेत, अनेक पोलीस बंदोबस्त इथं तैनात केलेला पाहायला मिळत आहे। आणि आज रात्री साधारण संध्याकाळपासून जसा सूर्य मावळेल तशा प्रकारे इथं आपल्याला अनेक नागरिक इथे जमा होताना सुरुवात होईल। अशा प्रकारे आज रात्री तो सोहळा आहे छठ पूजा, तो इथं पार पडताना पाहायला मिळेल। लागवी। अगदी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।